नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, पुण्याची ओळख ही देशातच नाही तर जगभरामध्ये वेगळी आहे। पुण्याचा लौकिक मोठा आहे, पुण्यनगरी ही विद्यानगरी आहे, सांस्कृतिक शहर आहे, शूरवीरांची, स्वातंत्र्य सैनिकांची, समाज सुधारकांची, देशाला दिशा देणाऱ्यांची ही भूमी आहे। मात्र अलीकडे या पुण्याचा उल्लेख एका वेगळ्याच अर्थाने केला जातोय। गुन्हेगारी जगतात पुणे आता कुठेतरी केंद्रस्थानी येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्य कायद्याचं आहे असं आपण एकीकडे म्हणतो, पण याच कायद्याच्या राज्यात विद्यानगरीला गुन्हेगारीचा विळखा पडलेला आपल्याला दिसून येतो। याकडे राज्य सरकार आणि त्यातल्या त्यात खास करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। कालच पुण्यात मध्यवर्ती भागामध्ये एका दारुड्याने पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून लायटरने पेटवून देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तो प्रसंग टळला, अनर्थ घडला नाही। मात्र त्यानंतर माध्यमामध्ये ज्या बातम्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे पुण्याची प्रतिमा किती मलिन होतीये याचा अंदाज राज्य सरकारला यायला हवा। सांस्कृतिक राजधानीमध्ये असे प्रकार होऊ लागलेले आहेत, याला जबाबदार कोण असा प्रश्न आता सामान्य लोक विचारू लागलेले आहेत। मध्यंतरी त्या पोर्शे कार अपघाताचं प्रकरण गाजलं, अगदी नॅशनल न्यूज झाली। किती मस्तवालपणा हा त्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून आला। एका अल्पवयीन मुलानं किती महागडी कार दारूच्या नशेमध्ये चालवली आणि 2 निष्पापांचा बळी घेतला। वर शिरजोरी काय तर या प्रकरणात तो दारू प्यायला नव्हता हे सिद्ध करण्याकरता यंत्रणा कामाला लागली। त्यात दोषी होते ते निलंबित झाले। त्या मुलाच्या वडिलांना अटक झाली, आजोबाला अटक झाली, कारण त्यानं कार चालकाला डांबून ठेवून आपण हा गुन्हा केला, कार आपणच चालवत होतो असा जबाब दे म्हणून त्याला मारहाण केली, त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आजोबाला अटक झाली, आईलाही अटक झाली, अख्खं घरदार साळ्या मोजायला गेलं। इथं प्रश्न हा आहे की हे सगळं करण्याचं जे धाडस आहे ते धाडस कसं निर्माण होतं। आपण एखादं गैरकृत्य केलं, कायदा मोडला तर आपल्याला जबर शिक्षा होऊ शकते, त्याचे परिणाम वाईट असू शकतात। याची जाणीव आज समाजामध्ये सर्वसामान्यांच्यात राहिलेली नाही, त्यामुळे असे प्रकार राजरोज घडताना आपल्याला दिसतात। पुण्यातच नाही सर्वत्र हेच कमी अधिक प्रमाणात सुरू आहे, परंतु सध्या पुणे क्रमांक 1 वर आहे। गांजा, चरस, ड्रग्ज याच्या विळख्यामध्ये तरुणाई अडकलेली आहे। एक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर या गोष्टी समजल्या। असे किती प्रकार असतील की ज्याचे व्हिडिओज बनलेले नाहीत किंवा ते बनलेत पण अजून बाहेर आलेले नाहीत, आणि त्यानंतर सरकारने बुलडोझरची कारवाई सुरू केली। कारवाई होणं गरजेचंच आहे, ती झालीच पाहिजे। मात्र इतके दिवस हे राजरोज सुरू असतात तेव्हा अमुक एक बार, अमुक एक पब, अमुक एक हॉटेल हे बेकायदेशीर आहे हे प्रशासनाला समजत नसेल काय? हा साधा आणि सरळ प्रश्न आहे। तेव्हा प्रशासन काय करत होतं? महापालिकेमध्ये अतिक्रमण विभाग स्वतंत्र असतो, त्यांचं ते कामच असतं। वरडावरडामधल्या फुटा आणि फुटाचा हिशोब त्यांच्याकडे असतो। एखादा गरीब उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर खाद्यपदार्थ घेऊन विकत असेल तर त्याचं सामान सुमान तत्काळ जप्त केलं जातं, त्याच्यावर कारवाई केली जाते। मग इतकी मोठमोठाली हॉटेलं, त्यांची बांधकामं ही बेकायदेशीर आहेत हे प्रशासनाला समजत कसं नाही? याचा जाब सरकार कधी विचारणार आहे का? हा इथं मूळ प्रश्न आहे। या सगळ्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते, ती म्हणजे की कायद्याचा धाक हा समाजातल्या कुठल्याच स्तरात राहिलेला नाहीये। सगळ्यांना वाटतं आम्ही म्हणू तसं होतं म्हणून आम्ही वाटेल ते वागायला मोकळे आहोत। प्रशासनातला राजकीय हस्तक्षेप सुद्धा याला जबाबदार आहे। अशा हस्तक्षेपामुळे गुन्हेगार मोकाट फिरतात, त्यांना कायद्याचं भय राहत नाही आणि प्रशासनातील अधिकारी हे सुद्धा सुस्तावतात, त्यांनाही कशाची फिकीर राहत नाही। परिणामी रोज नवे कायदे मोडणारे असे मस्तवाल तयार होतात। याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, रोज माध्यमामध्ये बोलताना आपल्याला यावर दिसतात, मात्र घटना तर रोज घडतच आहेत। पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रकार म्हणजे कसलं धाडस म्हणायचं? म्हणजे जिथं रक्षकच धोक्यात आहेत तिथं सामान्य नागरिकांचं काय, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो। पुण्यासारख्या शहराचं नाव अशा प्रकरणामुळे गुन्हेगारी असणाऱ्या टॉपच्या शहरांच्या यादीमध्ये जर गेलं तर ही महाराष्ट्रासाठी अत्यंत शरमेची बाब आहे। सरकार कुणाचंही असो, कायद्याचा धाक हा असलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही। यावर चिंतन करण्याची गरज आहे। एकीकडे राज्यातलं पोलीस दल अगदी AIच्या वापरानं सक्षम होत असताना दुसरीकडे वाढणारी गुन्हेगारी, अंमली पदार्थ सेवनाचा वाढलेला प्रकार हे सगळं या अत्याधुनिकीकरणाला पूरक नाही तर मारक ठरते। कितीही सोयी सुविधा वाढवल्या तरी बेसिक गुन्हे घडू नयेत आणि त्यासाठी कायद्याचा जरब जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही। तूर्थ इथंच थांबतो।
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।